एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर खूप जण मला खूप दिवस झाला विचारत आहेत लाईव्हवरही, तुम्ही तर नवीन सुरुवातीचा व्हिडिओ टाकला वटपौर्णिमेच्या दिवशी, घराची नवीन सुरुवात होत आहे म्हणून, मग नंतरचे व्हिडिओ का बरं टाकले नाही? बोरला किती पाणी लागलं, आत्तापर्यंत तुमचं बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे, खूप जण मला विचारतात. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जो होणार आहे ना, आत्तापर्यंत आमच्या बांधकामाला म्हणजे बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे तेही क्लिप मी या व्हिडिओमध्ये ऍड केलेल्या आहेत. आणि त्याचसोबत बोरला किती पाणी लागलं ही क्लिप मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये ऍड केलेली आहे. तर व्हिडिओ न स्किप करता सर्व व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आमच्या घराचं बांधकाम कुठपर्यंत आलं आणि काय काय बांधकाम सुरू आहे, तर ते सर्व काही माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. तर व्हिडिओ कुणीही स्किप करू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला पण लाईक करून घ्या. तर भूमिपूजन वगैरे सर्व काही झालेलं आहे. आणि सुरुवात आम्ही बोरपासून करणार आहे. बोरची मशीन आलेली आहे, मोठी मशीन नाही, ही बारकीच मशीन आहे. कारण की मोठी मशीन इकडे मध्ये आमचं रोड थोडासा जे आहे ना तो लहान आहे, त्यामुळे मोठी मशीन येऊ नाही शकत, त्यामुळे बारकीच आलेली आहे. थोडासा वेळ लागतो, पण बारकी जी मशीन असते ना त्याने थोडासा वेळ लागतो. तर इकडे हळद कुंकू वगैरे सर्व काही लावून घेतलं मशीनीला. कुठलीही आपण सुरुवात करतो ना कुठल्याही कामाला, तर सुरुवातीला तर पूजा पाठ सगळं काही करून घ्यावं लागतं. कारण की कसं पुढची जे पण आपलं काम आहे ना ते सगळं आपलं सविस्तर होऊन जातं. त्यामुळे मग हळद कुंकू लावून थोडेसे धने वगैरे टाकले आणि मग अगरबत्ती लावून पूजा वगैरे करून घेतली. मग नंतर नारळ पण फोडणार आहे. तर कुठलीही आपली पूजा असू दे, आता घराचं बांधकाम जर आपण सुरुवात केली ना, तर आपल्याला प्रत्येक जी गोष्टी आपण सुरुवातीपासून आपल्याला काम करण्याची आधीपासून आपल्याला पूजा करावी लागते. म्हणजे दार बसवताना, छत ज्यावेळेस आपल्या घराला पडतं त्यावेळेस एकदा, भूमिपूजन एकदा असतं, तर बोरची पूजा असते. तर प्रत्येक जी पण आपण नवीन सुरुवात करतो ना त्यावेळेस आपल्याला पूजा करावी लागते. तर नारळ पण फोडून घेतलं आणि धूप पण लावून घेतला आहोंनी. आणि पूजा वगैरे व्यवस्थित केल्यानंतर मग दक्षिणा पण ठेवल्या होत्या. तर दक्षिणा पण आपल्याला ठेवावी लागते. आपल्या मनाने जे काही दक्षिणा असेल ना तर ते आपण ठेवायची. कारण की तिथून पुढे सुरुवात तुमची चांगली असते ना. आणि खरंच तुम्हाला सांगायचं झालं ना तर स्वामींच्या कृपेमुळं खरंच खरंच सांगायला काय झालं, पण आमचं कुठल्याही गोष्टींचं नुकसान झालेलं नाही. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे की बोरला पाणी किती लागलं किंवा काय लागलं ते. व्हिडिओवर कंटिन्यू राहा. तर इकडे बघू शकतात पाणी लागलेलं आहे. तर आमच्या बोरला 200 फूट खोल झालेला आहे आणि 3 इंची पाणी लागलेलं आहे. तर सर्वांना समजलेलंच आहे की किती पाणी लागले. 3 इंच पाणी लागले. कारण की इंजिनियरनी सांगितल्यानुसार आम्ही सर्व काही पूर्ण खड्ड्यात किती फूट त्यांनी सांगितलं होतं ना तसं मग खड्डा खांदून सर्व खालची मुरूम माती सर्व काही JCBद्वारे आम्ही सर्व काही काढून घेतली. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा. हा 2-3 दिवसाच्या त्यानंतरचा व्हिडिओ आहे. तो कॉलम उभारले आहेत आणि आता कॉलम भरायचे आहेत. अजून भरलेले नाही आहेत कॉलम. आता पुढचा जो व्हिडिओ आहे ना त्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की कॉलम भरलेले. आणि जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ना ते पूर्ण मी एका क्लिपमध्ये व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ जोही मी बनवेल ना तो सेपरेट ब्लॉग बनवेल. तर इकडे कॉलम भरायचं काम चालू आहे.
आणि सर्वांचा आशीर्वाद असाच असू द्या. स्वामींच्या कृपेने तर आमचं काम छान चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या कष्टामुळे हे घर आम्ही उभा केलेलं आहे आणि इथून पुढे तुमचा आशीर्वाद पाहिजे की आमच्या दोघांना मिळून हे आमचं घर, स्वप्नाचं घर आहे ना, ते आम्हाला उभं करायचं आहे. तर सर्वांचा नक्कीच आशीर्वाद असू द्या. आणि खरंच तुम्हाला जर माझ्या बांधकामाचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा.